नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीची आन्सर की आली आणि सर्वांनी मित्रांनो आपापली आन्सर की बघितलेली आहे आणि आशा करतो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स पडले असेल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर एसएससी जीडीची आन्सर की आली पण अजून एसएससी जीडीचं ग्राउंड कधी होणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर एसएससी जीडी भरतीचं महाराष्ट्रवाल्यांचं ग्राउंड कधी असणार आहे, एसएससी जीडीचा कोणत्या महिन्यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच मी तुम्हाला बोलणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो यावर्षी मित्रांनो महाराष्ट्राचा ग्राउंडचा कटऑफ सुद्धा मित्रांनो वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एसएससी जीडी भरतीला ग्राउंडच्या वेळेस मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे यावर सुद्धा मित्रांनो आपण बोलणार आहे. कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर ग्राउंडला कोणकोणते या ठिकाणी डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, यावर्षी मित्रांनो मागच्या भरतीपेक्षा मित्रांनो यावर्षी एसएससी जीडीचा ग्राउंडचा कटऑफ वाढणार आहे. फायनल कटऑफ सुद्धा मित्रांनो वाढणार आहे. त्याची सुद्धा मी तुम्हाला कारण या ठिकाणी सांगणार आहे. तर पहा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो की एसएससी जीडी भरतीचं तुमचं ग्राउंड कधीपासून होणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचा कटऑफ किती लागणार आहे यावेळेस, त्याचबरोबर तुम्हाला ग्राउंडला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे, ग्राउंड महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे. तर याबद्दलच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी एसएससी जीडीचं जर बघितलं तर सध्या मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की फक्त आलेली आहे आणि तुमचं जे ग्राउंड मित्रांनो या ठिकाणी बाकी आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्राचं एसएससी जीडीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी क्लिअर करून देतो. तर आता पहा मित्रांनो, सध्या लोकसभेच्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या. तर एप्रिल महिन्यामध्ये तर मित्रांनो एसएससी जीडीचं ग्राउंड होऊच नाही शकत, एक लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो जे लोकसभेच्या ज्या निवडणूक आहेत तर ह्या जवळपास मित्रांनो मे महिन्यापर्यंत चालणार आहे. तर मे महिन्यापर्यंत सुद्धा मित्रांनो एसएससी जीडीचा फिजिकल होणार नाहीये. ठीक आहे. इलेक्शन आहे मित्रांनो, जे निवडणूक आहे लोकसभेच्या ह्या जवळपास मित्रांनो 20 मेला मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राच्या या ठिकाणी निवडणुका खतम होणार आहे 20 मेला. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कमी चान्सेस आहे की तुमचं एसएससी जीडीचं जे ग्राउंड आहे एक तर मित्रांनो मेच्या एंडिंगला सुद्धा होऊ शकते, मे महिन्यातल्या शेवटी सुद्धा होऊ शकते, किंवा मग मित्रांनो तुमचं एसएससी जीडीचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो जून महिन्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. तर आतापासून आपलं फिजिकलची तयारी चालू ठेवा आणि आतापासून मित्रांनो तुम्ही 5 किलोमीटर रनिंग सोडून मित्रांनो या ठिकाणी 6 किलोमीटर रनिंगची तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा या ठिकाणी स्टॅमिना बनणार आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही खसणार नाही आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी तुमचा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी टायमिंग येणार आहे. तर आतापासून तुमच्याजवळ भरपूर टाईम आहे. तर तुमचा जो इव्हेंट आहे मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग. तर हा टायमिंगमध्ये तुम्ही आतापासून मित्रांनो आउट ऑफ बनवून घ्या. आतापासूनच्या टायमिंगमध्ये तुम्ही याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि तुमची जी रनिंग आहे मित्रांनो एसएससी जीडीची हे मित्रांनो रोडावरच होत असते आणि एसएससी जीडीचं जे ग्राउंड असते मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होत असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की एसएससी जीडीचं ग्राउंड कोणत्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर पहा मित्रांनो पुण्यामध्ये सुद्धा एसएससी जीडीचं ग्राउंड असते, त्याचबरोबर नागपूरला सुद्धा एसएससी जीडीचं ग्राउंड असते, रायगडला सुद्धा मित्रांनो एसएससी जीडीचं ग्राउंड असते. तर जे मोठे मोठे शहर आहे मित्रांनो त्या ठिकाणी एसएससी जीडीचं ग्राउंड असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एसएससी जीडीसाठी जो टायमिंग आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा कमेंट असते की 24 मिनिटच या ठिकाणी टायमिंग दिला जाणार आहे काय. तर एसएससी जीडीचं जे असते मित्रांनो त्यांचं पूर्ण इमानदारीचं काम आहे, ते तुम्हाला 24 मिनिटच टायमिंग देणार आहे, पूर्ण टाईम देणार आहे 24 मिनिटं. तुम्ही जर 24 मिनिटाच्या वरती गेले तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अपात्र होऊ शकता. तर त्यांचं या ठिकाणी मित्रांनो पूर्ण इमानदारीचं काम आहे. त्यांना उंची जेवढी लागते तेवढीच ते घेते, त्यांना मित्रांनो टायमिंग जेवढा पाहिजे तेवढाच ते देते. त्या ठिकाणी 24 मिनिटाच्या वरती तुम्हाला 1 सेकंड सुद्धा मित्रांनो दिला जाणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे होती मित्रांनो ग्राउंडबद्दल माहिती. तर तुमचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो मेच्या एंडिंगला सुद्धा होऊ शकते, किंवा मग जून महिन्यामध्ये सुद्धा तुमचं या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते 100%. तर यावर्षी मित्रांनो महाराष्ट्राचा कटऑफ किती लागणार आहे, महाराष्ट्राचा फिजिकलचा कटऑफ किती लागणार आहे आणि यावेळेस मित्रांनो फिजिकलचा कटऑफ वाढणार आहे, त्याचं मी तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी कारण सांगून देतो. तर पहा मित्रांनो आता 2023ची ही भरती होती, तर ही फक्त मित्रांनो 26,146 जागांसाठी भरती होती आणि मागच्या वर्षीची जी भरती होती 2022ची ते जवळपास 50,000 प्लस जागांसाठी ती भरती होती 2022ची. ठीक आहे. तर त्यावेळेस मित्रांनो 50,000 जागा होत्या 2022ला आणि आता आपण जर मित्रांनो 2023ची जी भरती बघितली हे 26,000 जागांसाठी आता झाली, आन्सर की वगैरे आली. तर यामध्ये फक्त 26,146 जागा आहे मित्रांनो.
त्याचबरोबर मागची जी भरती होती मित्रांनो 2022ची 50,000 जागांसाठी, तर त्यावेळेस नेगेटिव्ह मार्किंग मित्रांनो म्हणजे त्या ठिकाणी मित्रांनो 4च 1 होतं, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर एक तुमचा मायनस होणार आहे. पण यावर्षी काय होतं मित्रांनो, यावर्षी नेगेटिव्ह मार्किंग जास्त होती, म्हणजे 1/8 एवढी मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग होती SSC GD मध्ये. 1/8 एवढी मोठी नेगेटिव्ह मार्किंग होती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुक्के मारलेले आहे आणि तुक्क्यामुळे काय झालं मित्रांनो, जास्त मुलांचे या ठिकाणी मार्क्स वाढलेले आहे. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो ज्यांचा चांगला सुद्धा अभ्यास होता, ज्यांना या ठिकाणी मित्रांनो 80 पर्यंत सुद्धा ज्यांना पेपर सोडवायचा होता, तर त्यांनी आणखीन त्यामध्ये तुक्के मारले मित्रांनो, आणखीन त्याचे त्या ठिकाणी मार्क्स वाढले. ठीक आहे, तर या ठिकाणी फरक काय होता मित्रांनो, की मागची जी भरती होती 2022ची, तर त्यावेळेस नेगेटिव्ह मार्किंग त्यावेळेस मित्रांनो कमी होती. ठीक आहे, आणि यावर्षी मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग जास्त आहे. पहा, मागची 2022ची भरती होती त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग मित्रांनो कमी होती आणि यावर्षी नेगेटिव्ह मार्किंग मित्रांनो जास्त होती. ज्यामुळे यावेळेस नेगेटिव्ह मार्किंग जास्त होती, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो तुक्के मारलेले आहे. आणि 2022 मध्ये नेगेटिव्ह मार्किंग कमी होती, त्यामुळे खूप कमी विद्यार्थ्यांनी तुक्के मारलेच नव्हते. ठीक आहे, ज्यांनी तुक्के मारले ते मित्रांनो त्यांचे म्हणजे मार्क त्या ठिकाणी मायनस झाले होते. ठीक आहे, तर यावेळेस कंडिशन अशी आहे मित्रांनो, की यावेळेस भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुक्के मारले, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मित्रांनो या ठिकाणी मार्क्स वाढलेले एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर मित्रांनो मागच्या भरतीमध्ये जागासुद्धा जास्त होत्या. त्याचबरोबर मागच्या भरतीचा जो पेपर आपण बघितला मित्रांनो SSC GDचा, तर तो 2022चा जो पेपर होता तो एकदम मित्रांनो हार्ड पेपर होता. ठीक आहे, एकदम हार्ड पेपर होता. त्यावेळेस त्या टाईमला मित्रांनो 100पर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, 90-100 पर्यंत. पेपर खूप हार्ड होता 2022चा. आणि आपण मित्रांनो बघितलं 2023चा पेपर, हा मित्रांनो एकदम इझी पेपर होता. जे रोजच्या ज्या शिफ्ट होत्या त्या शिफ्टमधले प्रश्न मित्रांनो रिपीट होतात, GKचे म्हणा, हिंदी व्याकरणचे म्हणा, अशा प्रकारची मित्रांनो या ठिकाणी कंडिशन होती. ठीक आहे, तर मागच्या वर्षीचा जो पेपर होता एकदम मित्रांनो एकदम त्या ठिकाणी कठीण पेपर होता 2022चा. आणि यावर्षीचा जो पेपर होता एकदम मित्रांनो हार्ड होता 2022चा. आणि 2023चा जो पेपर होता मित्रांनो हा एकदम इझी होता. तर मागचे जे पेपरमध्ये जर मित्रांनो आपण बघितलं, तर त्यांनी जे आहे म्हणजे पूर्ण डीपमध्ये त्यामध्ये टाकलं होतं. जसं मित्रांनो हिंदी व्याकरणचं तुम्ही सर्वच त्या ठिकाणी टॉपिक होते. तर यावेळेस काय होतं मित्रांनो, की यावेळेस फक्त त्यांनी शब्द हिंदी व्याकरणचे टाकले होते. मुहावरे झालं, विलोम झालं, त्या पर्यायवाची झालं, त्याचबरोबर वाक्यांश केली, एक शब्द झालं. तर म्हणजे त्यांनी सर्वात जास्त शब्द यावेळेस मित्रांनो पेपरमध्ये टाकले होते. तर यावर्षी मित्रांनो कट मागच्या भरतीपेक्षा वाढणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो किती मार्क्स घ्यावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड भेटणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो, तुम्ही जर कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क्स जरी पडत असेल, तर तुम्ही फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू ठेवा. EWS कॅटेगरीचे विद्यार्थी जर तुम्ही असाल, तुम्हाला या ठिकाणी 81-82 जरी पडत असेल तरीसुद्धा तुम्ही फिजिकलची या ठिकाणी तयारी मित्रांनो चालू ठेवा. ठीक आहे, आणि तुम्ही जर मित्रांनो OBC आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, तर 85 ते 90 जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. तुम्हाला जर या ठिकाणी कमी मार्क्स जरी असेल, 80 मार्क्स जरी असेल सर्वच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, तरीसुद्धा तुम्ही मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा. ठीक आहे, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये तुमच्या या ठिकाणी 10-15 मार्क्स जरी वाढले तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क्स पडणार आहे. ठीक आहे, तर यावर्षी जो कट ऑफ मित्रांनो यावेळेस थोडासा हाय लागणार आहे मागच्या भरतीपेक्षा. तुम्हाला या ठिकाणी 80-90 जरी असेल तर फिजिकलची तुम्ही चालू ठेवा. आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ थोडा कमी लागणार आहे. तर महिला उमेदवारांचा जवळपास या ठिकाणी 75 ते 80 पर्यंत या ठिकाणी महिला उमेदवारांना असेल तर ग्राउंड भेटणार आहे महिला उमेदवारांना. ठीक आहे, तर एवढाच यावर्षी मित्रांनो महाराष्ट्राचा कट ऑफ जाणार आहे. तर पहा मित्रांनो, जेव्हा तुमचं फिजिकल असणार आहे SSC GDचं, तर त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो बुटानं धावायचा. एक लक्षात ठेवा, बूट घालून तुम्हाला SSC GDचं ग्राउंड मारायचा. आणि जे ग्राउंड असते रोडानं असते आणि त्या ठिकाणी मित्रांनो बिना बुटाचा तुम्हाला फिजिकल मारायचा नाही. कारण की कसा खड्डे असते आणि धावता मित्रांनो काय आपल्या पायामध्ये हे सुद्धा होऊ शकते, इंजरीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी रनिंग मित्रांनो बुटानंच मारायची आहे, 5 किलोमीटर रनिंग. ठीक आहे, तर ग्राउंड जे आहे मित्रांनो तुम्हाला 2.5 किलोमीटर जावं लागणार आहे आणि 2.5 किलोमीटर तुम्हाला वापस यावं लागणार आहे. अशा प्रकारे ग्राउंड असणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो SSC GDच्या भरतीला एक दिवस अगोदर जावं लागणार आहे. ठीक आहे, कारण की तुमचं या ठिकाणी ग्राउंड सकाळी 5 वाजतापासून मित्रांनो त्या ठिकाणी प्रोसेस चालू होत असते भरतीची. तर तुम्हाला एक दिवस अगोदर सेंटरवर मित्रांनो पोहोचायचा. कारण की त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही एक दिवस अगोदर पोहोचले तर तुमचं त्या ठिकाणी आरामसुद्धा होणार आहे मित्रांनो. तुमच्या बॉडीला रिलॅक्ससुद्धा भेटणार आहे, आरामसुद्धा भेटणार आहे. आणि ज्या दिवशी जर मित्रांनो तुमचं फिजिकल असलं आणि त्याच दिवशी तुम्ही गेले आणि त्या ठिकाणी टायमिंग वगैरे जास्त झाला, टाईम जास्त झाला, तर मित्रांनो तुमची या ठिकाणी अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की भरतीला एक दिवस अगोदर जायचं तुम्हाला फिजिकलच्या वेळेस. ठीक आहे, आणि फिजिकलला जाताना मित्रांनो तुम्हाला इंजेक्शन झालं, त्याचबरोबर
रेड बुल झालं, तर हे मित्रांनो पदार्थ तुम्हाला या ठिकाणी न्यायचं नाही फिजिकलच्या वेळेस. तर तुम्ही या ठिकाणी इंजेक्शन झालं, रेड बुल झालं, हे जर नेलं तुम्ही आणि त्यांना दिसलं तर नक्कीच मित्रांनो त्यांच्या हातातून तुम्ही मार खासाल, पॅरामिलिटरीवाल्यांच्या हातातून. ठीक आहे. तर पहा मित्रांनो ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर सध्याच मित्रांनो ग्राउंड असणार नाही SSC GDचा. एप्रिल आणि मे महिना मित्रांनो या ठिकाणी सध्या आता निवडणुकी धामधूम चालू आहे आणि जे सर्व पॅरामिलिटरीचे फोर्सेस आहे मित्रांनो हे सर्व निवडणुकीच्या इकडे त्यांचे जे मित्रांनो ड्युट्या लागलेल्या आहेत. तर सध्या तुमचं या ठिकाणी ग्राउंड असणार आहे. BSF झालं, सर्व जे पण पॅरामिलिटरीच्या फोर्सेस आहे मित्रांनो त्यांचे सर्व ड्युटी इलेक्शनच्या याच्यात मित्रांनो लागलेले आहे. ठीक आहे. तर जून महिन्यात किंवा मित्रांनो मेच्या एंडिंगला तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.